अध्ययनार्थी बंधू भगिनींनो, ज्ञानगंगा घरोघरी यशोवाणी कानोकानी, आज आपण मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत एक विशेष मुलाखत घेणार आहोत। आज आपल्या स्टुडिओमध्ये संताजी यांच्याविषयी विशेष मुलाखत देण्यासाठी आपल्या नाशिक परिक्षेत्राचे माननीय पोलीस महानिरीक्षक माननीय डॉक्टर BG शेखर पाटील सर उपस्थित आहेत। आणि विशेष बाब म्हणजे शेखर पाटील सर आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी विद्यार्थी पण आहेत। मी पुन्हा सर्वांच्या वतीनं आणि विद्यापीठाच्या वतीनं पाटील सर आपलं स्वागत करतो। आणि ह्या मुलाखतीमध्ये दुसरे एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कैलास मोरे सर हे देखील सहभागी आहेत। ह्या निमित्तानं मेरी माटी मेरा देश ह्याच अंतर्गत वेगवेगळे जे काही योद्धे होते आपल्याकडे, त्या सगळ्या योद्ध्यांचा परिचय अध्ययनार्थी बंधू भगिनीला व्हावा आणि तशा प्रकारची स्फूर्ती येऊन अध्ययनामध्ये, अभ्यासामध्ये, संशोधनामध्ये आणि प्रत्यक्ष आपल्या व्यवहारामध्ये आपणाला वेगळं काहीतरी करता यावं, हा या मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा उद्देश आहे। त्या निमित्तानं मी मोरे सरांना विनंती करतो की आजचे आपले प्रमुख अशा प्रकारचं व्याख्याते महनीय BG शेखर पाटील सर यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा आणि त्याच्यानंतर मग आपण मुलाखतीचा टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम करूयात। मोरे सर। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय BG शेखर पाटील सर यांचं मी स्वागत करतो आहे की पाटील सरांनी आपल्या या ठिकाणी BE प्रोडक्शन या शिक्षणक्रमामधून पदवी घेतलेली आहे। MA पॉलिटिकल सायन्स, MA इतिहास, PhD क्राईम डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन, LLB, BA जर्नलिझम, BA मास कम्युनिकेशन, डिप्लोमा इन जर्नलिझम, डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिकल, ज्युरिस्प्रुडन्शियल, डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन अल्टरनेटिव्ह डिस्ट्रिक्ट रिसोल्युशन सिस्टीम या विषयामध्ये सरांनी पदव्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर सर सध्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत आणि सरांनी सरसेनापती संताजी यांच्यावरती जो ग्रंथ लिहिला आहे, हा ग्रंथ आपल्याला वीरों को वंदन माटी को नमन या अभियानांतर्गत आज आपण सरांची या ठिकाणी प्रकट मुलाखत घेतो आहे। या मुलाखतीनिमित्त मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद सर। आपण विद्यापीठात आलात, आपल्या मुलाखतीचा आज आपण या ठिकाणी श्री गणेशा करतोय। सर्वप्रथम हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली? शिवनेरीच्या पायथ्याला चास हे माझं गाव आहे आणि लहानपणापासून आम्ही अगदी 5 वर्षाचं असल्यापासून शिवनेरीला जायचो। इतिहासाची आवड तेव्हापासून बालवयामध्ये ते एक बालकडून मिळालं आणि तिथूनच ती सुरू झाली आणि त्यातनंच अनेक इतिहासाची पुस्तकं वाचणं, शाळा कॉलेजमध्ये त्याच्यावरती डिबेट करणं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं, लिखाण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो। इतिहासाची मूलतःच आवड असल्यामुळं पुढे भविष्यामध्ये काही ग्रंथ माझ्या वाचण्यात आले, संदर्भ ग्रंथ वाचण्यात आले आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय होता की शंभूराजांच्या 40 दिवस क्रूर छळ करून त्यांची हत्या झाली, तर ह्या हत्येचा प्रतिशोध कोणी घेतला, हा इतिहासामध्ये अनभिज्ञ प्रश्न होता आणि तो प्रश्नाची उकल मी संशोधनातनं करण्याचा प्रयत्न केला। त्यातूनच ह्या संताजी शूर सरसेनापती शंभूराजांच्या हत्येचा प्रतिशोध ह्या पुस्तकाचा जन्म झाला। आणि आतापर्यंत याच्या 3 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा योग आहे। पण ह्याच्या निर्मितीसाठी जसं आईला एखाद्या बाळाची निर्मिती झाल्याच्यानंतर जो आनंद होतो, तसा लेखकाला देखील आपलं पुस्तक आणि त्याच्या 3 आवृत्त्या झाल्याच्यानंतर हा जो काही निर्मितीचा काळ आहे, म्हणजे ह्याच्या ज्या आईला ज्या प्रसव वेदना असतात तशा लेखकाला देखील त्या वेगवेगळ्या प्रसव वेदना असतात, तर तसा कालावधी किती लागला आणि याच्यासाठी आपण कशा प्रकारचे प्रयत्न केले, परिश्रम असतील, अध्ययनाचा असेल आणि तुमचं सगळं हे वैयक्तिक शेड्यूल ह्या संदर्भात आमच्या विद्यार्थ्याला सांगा।
खरं तर हे खूप चॅलेंजिंग वर्क होतं, कारण एवढ्या मोठ्या इतिहासामध्ये आपण असं काहीतरी शोधणं आणि इतिहासावरती लिहिणं हेच खरं मोठं चॅलेंज होतं. आणि त्यासाठी मला मग बरेचसे संदर्भ ग्रंथ, जवळजवळ 150 संदर्भ ग्रंथ वाचनामध्ये आले, इतिहासाची पुस्तकं वाचली, त्याचे काही रेफरन्सेस काढले, काही वेबवरनं पण बरेचसे मजकूर किंवा बरेचसे साहित्य मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्या पलीकडे जाऊ नये, ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून आम्ही प्रत्येक वेळी गुन्ह्यात ज्यावेळेस व्हिजिट करतो, भेट देतो, तर तिथले छोटे मोठे क्ल्यूज, तिथली भौगोलिक स्थिती, त्याच्यावरनं गुन्हेगार कोण असावा, कशा प्रकारचं त्यांनी गुन्हा केला असावा, अशा प्रकारचं जे आमची कार्यपद्धती असते तिचा वापर मी ह्या पुस्तक लिहिण्यामध्ये केला. आणि बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे जिथे जिथं लढाया झाल्या, औरंगजेबाच्या विरुद्ध संताजी लढला असेल किंवा मराठे लढले असतील, मावळे लढले असतील, त्या लढायांच्या बाबतीमध्ये त्या भौगोलिक स्थानाला भेट देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक वास्तववादी पुस्तक व्हावं हा त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश होता. आणि तो उद्देश सफल करण्यासाठी मला सुमारे 5 वर्ष लागले आणि 5 वर्षामध्ये हे पुस्तक पूर्ण झालं. खरं तर मला खूप आनंद होतो आहे, कारण काहीतरी मी शोधलं इतिहासामधलं आणि ते वाचकांच्या समोर जातं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. सर सेनापती संताजी हा ग्रंथ लिहिताना आपण अनेक संवेदनशील विषय याच्यामध्ये होते. हिंदू मुस्लिम ऐक्य असेल, ब्राह्मण आणि इतर ब्राह्मणेतर समाज याचा समतोल आपण या पुस्तकात खूप सुरेख पद्धतीने ठेवलेला आहे. हा ठेवत असताना आपण कशा पद्धतीने याची मांडणी केली? खरं तर हे एक चॅलेंज होतं आणि असं कुणाला वाटायचं कारण नाही. हा एक जाज्वल लढायांचा इतिहास आहे. ज्या वास्तववादी लढाया झाल्या त्या लढायांचा इतिहास लिहिण्याचं संधी मला मिळाली आणि त्याच्यामधनं कुठल्या जाती धर्माचा विशेष उल्लेख नाही किंवा कुठल्याही धर्माबद्दल त्यात टीका टिप्पणी नाही आहे. महत्त्व होतं की वास्तविकता काय आहे, लढाई कशी झाली आहे आणि कसा प्रतिशोध घेण्यात आला, हा त्याच्यामधला महत्त्वाचा गाभा होता किंवा ध्येय होतं. आणि त्यामुळंच त्यातनं हे केलं. आता शूर सरसेनापती संताजी याचा उल्लेख औरंगजेब बादशाह स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये करतो की सर्वश्रेष्ठ हिंदुस्ता का सर्वश्रेष्ठ सेनानी, असा ज्यावेळेस उल्लेख होतो तर हा संताजी किती श्रेष्ठ असेल. आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की शूर सरसेनापती संताजी ज्यावेळेस बालवयात होता त्यावेळेस त्यांना जे घोडेस्वारीचं प्रशिक्षण देण्यात आलं किंवा तलवारबाजीचं प्रशिक्षण देण्यात आलं, त्यांचा गुरु अली उस्ताद खान हा एक मुस्लिम होता. त्यामुळे इथे जाती धर्माचा किंवा धार्मिक तेढीचा विषयच नाही आहे. दुसरं एक ह्या ग्रंथामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा अध्ययनार्थी आणि सगळ्यांसाठी उल्लेख आहे आणि तो ह्या पुस्तकाचं शीर्षक तुम्ही संताजी महाराजावर दिलेलं आहे. खरं तर स्वराज्याला 3 छत्रपती संताजी धनाजी ही एक मोठी जोडी पण होती, पण आपण ह्या ग्रंथासाठी संताजी महाराजाचंच नाव का घेतलं आणि ते काय त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी वगैरे? याच्यामध्ये महत्त्वाचा असा विषय होता की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं अकाली निधन झालं आणि त्या निधनानंतर स्वराज्यामध्ये अवकळा पसरली आणि आता ह्या स्वराज्याचं काय होणार असा प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेस संभाजी महाराज जे युवराज हे 23व्या वर्षी छत्रपती झाले आणि त्यांनी स्वराज्याची धुरा अतिशय आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि प्रखर बाण्याने ती सांभाळली. 5.5 लाखाच्या औरंगजेबाच्या फौजेला त्यांनी अतिशय सक्षमपणे तोंड दिलं आणि 9 वर्ष ते सतत त्यांच्याबरोबर लढत राहिले. स्वराज्यातला कुठलाही भाग त्यांच्याकडे जाऊ दिला नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि हे सगळं करताना म्हणजे त्यांचं जे जाज्वल पराक्रम होता, तो जाज्वल पराक्रम ज्यावेळेस औरंगजेब बादशाहला कळलं की अशा रीतीने लढाईच्या मैदानामध्ये आपण संभाजीला हरवू शकत नाही, मग त्यांनी कपट नीतीने त्यांना पकडलं आणि त्यांचा 40 दिवस छळ केला आणि त्याच्यामधून त्यांची हत्या करण्यात आली. तर ह्या हत्येचा प्रतिशोध कोणी घेतला आहे का किंवा हत्येचा बदला कोणी घेतला आहे का, हा इतिहासातला अनभिज्ञ प्रश्न होता आणि तो मी शोधण्याचा प्रयत्न केला. मी भाग्यशाली राहिलो की अनेक संदर्भ ग्रंथ त्याच्यामध्ये आत्मचरित्र जी होती, साकी मुस्तेद खान, काफी खान ही औरंगजेबाचे पत्रकार आहेत,
त्यांच्या आत्मचरित्रातनं बऱ्यापैकी आम्हाला माहिती मिळाली आणि त्याच्याच आधारावरती हे पुस्तक आम्ही लिहिलं. सर, औरंगजेबाचा काळाकुट्ट इतिहास आणि सरसेनापती संताजी यांचा तेजस्वी इतिहास आपण या पुस्तकात लिहिताना अतिशय समतोल साधला आहे. ज्या पद्धतीने आपण मराठा सरदारांचा गौरव याच्यात केला आहे, त्याच पद्धतीने मुस्लिम सरदारांचाही गौरव आपण केला. याच्यासाठीचे संदर्भ आपल्याला कुठून उपलब्ध झाले का हे पुस्तक लिहिताना? त्याच्यामध्ये जवळ 126 संदर्भ ग्रंथाचं मी एक सूची दिलेली आहे. त्याच्यामधनं ते बरेचसं साहित्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर औरंगजेबाचे जे पत्रकार होते, दरबारी पत्रकार होते, त्यांच्यावर युद्धावरती जाणारे पत्रकार होते, त्यांनी पण बरंचसं आपलं युद्धाचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. ती डॉक्युमेंट्स होती, काही पत्र होती, काही संदर्भ होते, काही पूर्वीचे लेखकांची पुस्तकं होती. या सगळ्यांचा अभ्यास त्याच्यामधनं करावा लागला आणि प्रत्येकाला त्याच्या गुणाप्रमाणे न्याय देणं हे विवेकवादी लेखकाचं काम आहे. त्यामुळे तो कुठल्या जातीच्या धर्माचा हा विषय नाही. ज्यावेळेस औरंगजेब एक चांगला प्रशासक पण होता, पण तेवढाच तो क्रूर आणि कपटी पण होता. ह्या सगळे गुण त्याच्यामध्ये येणं गरजेचं होतं. म्हणून त्या विवेकवादी भूमिकेतनं हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. यापूर्वी जसं आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणतो, तशाच प्रकारची आपण ह्या ग्रंथामध्ये जातीय एकात्मता, धार्मिक एकात्मता देखील साधलेली आहे. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश याच्यामध्ये नाही, आक्रस्ताळेपणा नाही किंवा विरोधकाविषयी खोटे नाटे अशा प्रकारचं नाही. तर ही वस्तुनिष्ठपणा हा या ग्रंथामध्ये आणण्याचा आपण जो प्रयत्न केलेला आहे, तर ही सगळी माहिती घेत असताना म्हणजे ज्याला आपण परिवर्तन इथं प्रस्तावनेमध्ये देखील सरांनी तशाच प्रकारचं हे केलेलं आहे की तो हा परिवर्तनाचा इतिहास आपण मांडण्याची ही जी काही आयडिया किंवा ही कल्पना ही आपणाला कशी भावली आणि ह्या संदर्भातले सगळे पुरावे हे करत असताना म्हणजे सुबल सरकार असतील औरंगजेबाच्या संदर्भातले किंवा बाकीच्या आपल्या मराठी याच्यामधल्या इतिहासाचे जे वेगवेगळे संदर्भ असतील, तर ह्या संदर्भाचा अन्वयार्थ लावण्याची जी प्रक्रिया आपण केलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि ती महत्त्वपूर्ण प्रक्रिया कशी केली याविषयी विद्यार्थ्याला सांगा. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे संदर्भ ग्रंथ वाचताना नेमकी त्याच्यात वास्तविकता काय हा एक मुख्य विषय असतो, गाभा असतो आणि तो वाचकांनी वाचलाच पाहिजे. त्याला जास्तीत जास्त संदर्भ कसे मिळतील आणि त्या संदर्भात वास्तविकता काय आहे का, ऑथेंटिसिटी काय आहे ते पाहणं पण गरजेचं आहे. एक वाचक हा सुज्ञ असतो आणि तो कधी पण काहीतरी अचाट लिहिलं आहे किंवा एखादं अतिवर्णन केलेलं आहे किंवा एका प्रसंगाच्या पलीकडे त्याचा अतिरेकी लेखनाचा किंवा शब्दाचा वापर केला आहे हे वाचकाला सहन होत नाही. वास्तविकता फार महत्त्वाची. खरा इतिहास समोर येणं हे मुख्य स्वप्न होतं, मुख्य उद्देश पण होता आणि त्यातूनच हे सगळं साध्य झालेलं आहे. सर, या पुस्तकामध्ये आपण वाचन करताना राजाराम राजे ज्यावेळेस रायगड सोडून गेले, महाराणी येसूबाईंनी ज्या परीने आणि दृढ निश्चयाने स्वराज्याची मूर्तमेढ महाराणी येसूबाईंनी ज्या पद्धतीने आपल्या हातामध्ये स्वराज्याची धुरा घेतली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने स्वराज्य जिवंत ठेवण्याचं काम सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केले. त्याचबरोबर हे पुस्तक लिहिताना आपण त्यांच्याबरोबर काम केलेल्या मावळ्यांचा गौरवही याच्यामध्ये केला आहे. हा गौरव करताना आपल्याला त्या मावळ्यांची नावं असतील, त्यांची गावं असतील, त्या लढायांचे ठिकाणं असतील, या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेटी दिल्या का? हो, मी आत्तापर्यंत 8,000 किलोमीटरचा प्रवास केला. त्याच्यामध्ये रायगडापासून सुरुवात करून रायगड, विशाळगड, पचितगड, पन्हाळा, अजिंक्यतारा एवढंच नाही तर जिंजीच्या गडापर्यंत जाऊन आलो. तंजावर पाहिलं, आदोनी पाहिलं, ज्या ज्या ठिकाणी लढाई झाल्या, औरंगजेबाची छावणी जिथं जिथं होती तो ब्रह्मपुरीचा प्रदेश पाहिला आणि बऱ्हाणपूर, सुरत, नवापूर, नंदुरबार ज्या परिसरामध्ये संताजीची घोडदौड सतत दौडत होती त्या ठिकाणी स्वतः जाऊन आलो आणि त्याच्यातून हे वास्तववादी लिखाण झालं. हे वास्तववादी लेखन करत असताना आपल्यासमोर कोणत्या प्रकारचा असं एखादा लेखक किंवा एखाद्या अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं का किंवा त्याच्यासारखं आपण करावं अशी काही आयडियोलॉजी होती का आपली? तशी आयडियोलॉजी नव्हती, परंतु याच्यामध्ये इतिहासामध्ये लिहिणारे अनेक लोक आहेत. सेतू माधवराव पागडी आहेत, त्याचबरोबर सरदेसाई आहेत, कुलकर्णी आहेत, त्याच्यासोबत आपले
पवार साहेब आहेत, ज्यांनी खूप चांगला इतिहास संताजीबद्दल लिहिलेला आहे. साळुंके आहेत. अशी बरीचशी मंडळी आहेत की ज्यांनी चांगल्यापैकी इतिहास लिहिलेला आहे. आणि त्यांच्या विवेकवादी आता जयसिंगराव पवारांची पुस्तकं जर आपण पाहिली तर एक वास्तव त्यांनी एक रेफरन्सेस शोधलेले आहेत, एक त्यांचं संशोधन केलेलं आहे. आणि हे करताना हे मात्र मी नेहमी लक्षात ठेवलेलं आहे की वास्तविकतेपासून दूर जायचं नाही. आणि ज्यांनी वास्तववादी लिहिलेलं आहे त्या लेखकांना मी मानतो आणि त्यांचेच संदर्भ मी याच्यामध्ये घेतलेले आहेत. हे लेखन करत असताना आता थोडासा वेगळं म्हणजे आता आपले अध्ययनार्थी आपल्यासारखेच त्यांचा दैनंदिन जीवनात व्यवसाय करतात आणि फावल्या वेळामध्ये अभ्यास करतात. तशाच प्रकारचं आपलं देखील आहे. तर आपण आपल्या कुटुंबाचा, नोकरीचा आणि ह्या लेखनाचा हा त्रिसंगम कशा प्रकारे घडवून आणता याविषयी थोडं विद्यार्थ्याला. खरं सांगायचं हे फार मोठं कुतूहल आहे, कारण पोलीस अधिकाऱ्याला काम सोडून हे असले छंद कसं काय करतात ते फार महत्त्वाचं आहे. तर यात मुख्य असं आहे की हा एक छंद पण आहे माझा. म्हणजे लहानपणापासून मला इतिहासाची आवड होती. इतिहासाची पुस्तकं वाचण्यापासून वक्तृत्व स्पर्धेत आणि इतर स्पर्धेत भाग घेणं या सगळ्या गोष्टी होत्याच. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन जर आपला छंद आपण कामाच्या व्यतिरिक्त वेळामध्ये रात्री अपरात्री, आणि माझं सगळ्यात जास्त लिखाण हे प्रवासात झालेलं आहे. त्यामुळे कामामध्ये 1% कुठलाही डिस्टर्ब न करता त्याच्यानंतरचा काळ जो आहे की रात्र असेल किंवा प्रवास असेल त्याच्यामध्ये हे पुस्तक लिहिलं आहे. आणि कुटुंबाची याला भरभक्कम साथ होती, कारण त्यांनाही माहीत होतं त्याच्यातनं काहीतरी चांगली नवनिर्मिती होणार आहे. मी 10 पुस्तकं लिहिली, संताजी त्याच्यामधलं एक आहे. आणि त्या मागच्या पुस्तकांचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी उलटं मला सपोर्टच केला. मुलांना असेल, मुलांनीसुद्धा त्याच्यामधले ग्राफिक्स कसं असायला पाहिजे, मुलींनी पण त्याच्यामध्ये सुधारणा कशा करायला पाहिजेत. आणि मिसेसनी तर हे पुस्तक बऱ्यापैकी वाचून त्यात हे शब्द नकोत, हे आले पाहिजेत, किंवा कुठल्या प्रकारचं त्याच्या परिच्छेद असायला हवेत, हे सगळ्या सूचना त्यांनी मांडल्या. ते पण इन्व्हॉल्व झाले त्या पुस्तकामध्ये. म्हणजे मित्र वाचकाच्या म्हणण्यापेक्षा एक श्रोतेच्या भूमिकेमधनं त्यांनी पण त्यात सहभाग नोंदवला. आणि हे ज्यावेळेस होतं की एक प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळत गेला तर एक चांगली शब्दकृती तुमच्या हातून पुढे उदयास येते. तसा प्रकार हा संतांच्या बाबतीत झालेला आहे. सर, हे सरसेनापती संताजी हा ग्रंथ लिहिताना आपण महाराष्ट्रात अनेक विवेकवादी लेखक असताना हिंदू, मुस्लिम, ब्राह्मणेतर मंत्री यांचा इतिहास मांडताना आपण कुठेही विरोधाभास होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आपण कसं पेललं हा ग्रंथ लिहिताना? याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तत्त्व होतं की ज्याचं कौशल्य असेल त्या माणसाला ते काम द्यायचं, आणि ते महत्त्वाचं होतं. आता ज्या व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये चित्रित झालेल्या आहे, त्यांनी जे काय केलेलं आहे, त्यांनी जर चांगलं काम केलं असेल तर ते चांगलं मी लिहिलेलं आहे, त्यांनी वाईट काम केलं असेल तर वाईट लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं असं कुठलाही भेदभाव ठेवलेलं त्याच्यात नाही आहे की ज्याचं जसं काम आहे तसं प्रकारचं शब्दरचना मी त्यात तयार केलेली आहे. आणि त्यामधनंच हा समतोल मला वाटतं कदाचित साधला गेला असावा. हा ग्रंथ अतिशय इतिहासाच्या व्यक्तीला तर उपयोगाचा आहेच, पण शालेय व्यवस्थापन असेल, BEd असेल, MA शिक्षणशास्त्र असेल, ह्या विद्यार्थ्याला देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं आहे. खरं तर शिक्षकाला त्या पाठ्यपुस्तकामधल्या ज्या रिकाम्या जागा असतात त्या सांगायच्या असतात. तर संताजी महाराजाच्या संदर्भातल्या ज्या काही रिकाम्या जागा असतील, म्हणजे त्यांच्या जीवनचरित्रामधल्या वेगवेगळ्या ज्या काही आठवणी असतील, ह्याविषयी थोडक्यात सांगा ना आमच्या. आता तसं जर विचार केला आपण तर शूर सरसेनापती संताजी किंवा धनाजी याच्याबद्दल वाचकांना फार कमी माहिती आहे. आणि आपण बऱ्याच वेळा पाहतो की मोगलांचे घोडे पाणी पित नसत आणि त्यावेळेस मोगल सैनिक त्यांना विचारायचे की तुम्हाला पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसतात का. हा इतिहास जर सोडला तर त्यांच्याविषयीचा डिटेल तपशीलवार इतिहास हा बरेच दिवस उजेडात आलेला नव्हता. आणि मग त्यातनं काही लेखकांनी तो उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. ह्या ज्या अनभिज्ञ म्हणजे जे आपल्याला ज्ञात नाही आहेत, ज्यांचा इतिहास माहीत नाही, अशा सेनापतींचा, सरदारांचा इतिहास समोर आला पाहिजे वाचकांच्या, हा एक त्याच्या पाठीमागची भूमिका होती. कारण हा जाज्वल इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. ही जी दरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू, त्याच्यानंतर संभाजी महाराजांची कैद आणि त्यांची हत्या,
त्याच्यानंतर राजाराम महाराजांचा पुन्हा अभिषेक सोहळा आणि त्यानंतरची पेशवेकालीन इतिहासापर्यंतची जी दरी आहे ती दरी कोणी भरून काढली, हा एक फार चॅलेंजिंग गोष्ट होती. आणि राजाराम महाराज ज्यावेळेस त्यांना जिंजीला जावं लागलं, महाराष्ट्राच्या सिंहासनावरती त्यावेळेस राजा नव्हता, कारण राजाराम महाराज जिंजीच्या वेळात अडकले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंहासनावर राजा नसताना एवढ्या मोठ्या 5.5 लाखाच्या मोगल सैन्याला तोंड देणं, लढाया करणं, तेही तिजोरीमध्ये पैसा नाही, साधनं एवढी व्यवस्थित नाहीत, अवजारं व्यवस्थित नव्हती, हे चॅलेंज जे उचललं ते हे संताजींनी उचललं. आणि त्यांना पहिल्यांदा साथ धनाजींनी पण दिली. पण शूर सरसेनापती संताजींनी औरंगजेबाच्या छावणीवरती ज्यावेळेस हल्ला केला आणि त्याचे कळस कापले, ते विजयचिन्ह म्हणून ते राजाराम महाराजांकडे त्यांनी पेश केलं. जुल्फिकार खान ज्यावेळेस रायगडाला वेढा टाकून बसला होता 60,000ची फौज घेऊन, राणी येसुबाई आणि युवराज शाहू हे रायगडावर त्यावेळेस होते, त्यांना सोडवण्यासाठी संताजींनी जुल्फिकार खानाच्या छावणीवरती पण हल्ला केला. आणि हे करत असताना त्याचं हे जे प्रचंड शौर्य आहे ते वाचकांपर्यंत आलं पाहिजे, तरुण वर्गापर्यंत आलं पाहिजे. यातनं फार मोठी प्रेरणा घेण्यासारखी की स्वराज्य संपलं, 5.5 लाखाची फौज औरंगजेबाची स्वराज्यावरती चालून आली आहे, 6 महिन्यामध्ये आदिलशाही घेतली, 6 महिन्यामध्ये कुतुबशाही घेतली. आणि असं असताना स्वराज्याचा घास घेण्यासाठी तो आतुर झालेला होता. 360 किल्ल्यांपैकी फक्त 6 किल्ले स्वराज्यात राहिले होते त्यावेळेस. त्यामध्ये सिंहगड होता, प्रतापगड होता, विशाळगड होता, वासोटा होता, पन्हाळा होता. आणि हे 6 किल्ले फक्त जर सोडले तर स्वराज्यात काहीच राहिलेलं नव्हतं. मग औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला वाटत होतं, त्यांनी जल्लोष केला. संभाजीराजांच्या हत्येनंतर त्यांनी फार मोठा जल्लोष केला. त्यांना वाटलं आता बस काही दिवसाचंच स्वराज्य आपल्या ताब्यात येईल आणि आपण पुन्हा आग्र्याला जाऊ. औरंगजेबाच्या छावणीमध्ये जल्लोष होता आणि पुन्हा आपण आग्र्याच्या सिंहासनावर जाऊन बसू आणि पुन्हा ह्या संपूर्ण हिंदुस्थानचा अभिलिखित राजा हो, असं त्याचं जे स्वप्न होतं ते भंग पावलं केवळ आणि केवळ हे संताजीच्या शूर पराक्रमामुळं. 150 लढाया ते लढलेत. औरंगजेबाला जेरीस आणलं, त्यांच्या सैन्याला जेरीस आणलं. कधी काळी कुठून हल्ला होईल याचा काही नेम नसायचा, त्यामुळं त्यांचे घोडेसुद्धा थरथर कापायचे. आणि मोगल सैनिक त्यामुळंच त्या घोड्यांना विचारायचं, क्यों तुम्हें पाणी में संता दिखता क्या. धन्यवाद. सरसेनापती संताजी हा ग्रंथ ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस युवा पिढीला सरसेनापती संताजींचं धाडस, शौर्य आणि त्याच्यापासून प्रेरणा मिळेल असा हा अतिशय सुंदर ग्रंथ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एक चांगली प्रेरणा याच्यातून मिळेल. हा ग्रंथ आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या लायब्ररीत उपलब्ध करून देऊ, त्यासाठी आपली मदतही आम्हाला लागेल. खरं तर ह्या पुस्तकाविषयी आणखीन खूप मोठ्या स्वरूपामध्ये बोलणं आवश्यक आहे. पण दुसरं एक महत्त्वाचा भाग आहे, कारण वेळेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये संशोधन विद्यार्थी म्हणून अध्ययन केलेलं आहे. ह्या विषयाच्या काही आपल्या स्मृती असतील, आठवणी असतील, त्याही आपल्या अध्ययनार्थीला सांगाव्यात. आणि त्याचबरोबर अध्ययनार्थीला काही वेगळा असा काही संदेश, म्हणजे जसं आपण म्हणलो की हे 3 पायाची शर्यत आहे, कारण मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेणं म्हणजे 3 पायाची शर्यत आहे. आणि त्या 3 पायाच्या शर्यतीमध्ये देखील आपण विजयी होऊ शकतो. हा एक संदेश कसा आपणाला हे करता येईल. खरं तर बेसिक डिग्री घेतल्यानंतर इतर काही डिग्र्या पोलीस खात्यामध्ये घ्याव्या लागतील किंवा घेतल्या जातील असं मला वाटत नव्हतं. परंतु शिक्षणाची आवड होती म्हणून मी जर्नलिझमचा कोर्स जो आहे तो विद्यापीठामधनं यशवंतराव मुक्त विद्यापीठामधनं मी केला. आणि त्याच्या पाठीमागची प्रेरणा होती की आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे. पोलीस अधिकाऱ्याचं नेतृत्व कौशल्य गुण तेव्हाच विकसित होतं ज्यावेळेस त्याला सर्वांगीण ज्ञान असतं. तुम्ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा पब्लिकच्या समोर जाण्यासाठी, जनतेच्या समोर जाण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस एखादा ज्ञान असलेला अभ्यासू अधिकारी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस पब्लिक हे शांतपणे ऐकून घेतं आणि त्यातनं बरेचसे प्रश्न सुटतात. कम्युनिटी पोलिसिंगसुद्धा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता. त्याच उद्देशाने जर्नलिझमचा मी कोर्स इथे केला. आणि मी यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की आपण आपला सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करणं, जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं फार गरजेचं आहे. तुमची बेसिक डिग्री असेल पण त्याच्याबरोबर इतर डिग्र्यासुद्धा घेणं फार गरजेचं वाटतं.
कारण हा जो काळ आहे स्पर्धेचा काळ आहे, हा जो काळ आहे टेक्नॉलॉजीचा काळ आहे. आज चंद्रयान आपलं चंद्रावरती पोचलं आणि एवढी वैज्ञानिक प्रगती झालेली असताना आपण फक्त एखाद्या डिग्रीवरती समाधान मानणं हे काही योग्य वाटत नाही. आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांना निश्चितपणे आव्हान करेल की तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत होणं फार गरजेचं आहे. यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये हे सगळे अभ्यासक्रम तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्या संधीचं सोनं करा. खरं तर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊयात. संताजी महाराजाचं हे अतिशय छान अशा प्रकारचं ग्रंथ आपण निर्मिती केली, याचं विकसन केलं आणि नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देखील पुस्तकामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या चित्र असावेत, तशा प्रकारच्या बोलीभाषा असाव्यात आणि आपण देखील ह्या ग्रंथामध्ये बोलीभाषा वापरली. ती बोलभाषा आणि चित्र ह्या संदर्भामध्ये थोडंसं आणखीन एक लेखक म्हणून आपण काय सांगू? हे जे पुस्तक जे तयार झालेलं आहे त्याच्यावरती जे मुखपृष्ठ जर आपण पाहिलं तर हे मुखपृष्ठ जे आहे ते एका इंटरनॅशनल दर्जाच्या ख्यातनाम राम नावाच्या चित्रकाराने बनवलेलं आहे. आणि आतली जी स्केचेस आहेत ते सुद्धा युद्धाचे प्रसंग बरेच त्याच्यामध्ये आलेले आहेत. तीसुद्धा ह्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांनी बनवले असल्यामुळं त्याला एक वास्तववादी स्वरूप आलेलं आहे. आपण नुसतंच पुस्तक वाचलं तर लक्षात राहत नाही, परंतु चित्र पाहिल्यानंतर एक म्हणतात ना की 1 पिक्चर कॅन स्पीक 1000 वर्ड्स. 1000 शब्दासारखं ते चित्र बोलकं असतं आणि ते फार महत्त्वाचं असतं. म्हणून ते चित्र त्याच्यामध्ये समावेश केली. त्या काळातलं वर्णन, त्या काळामधली वास्तविकता आणि त्या काळामध्ये एखादा घडलेला प्रसंग हा चित्रातनं ज्यावेळेस समोर येतो तो जास्त वास्तववादी वाटतो आणि त्याच्याकडं वाचक आकर्षित होतो. हे त्याच्या पाठीमागचं मूल्य होतं. आता दुसरं पुस्तकाच्या संदर्भात आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची देखील पुस्तकं अशाच प्रकारची बोलभाषेमध्ये किंवा संवादी रूपामध्ये लिहिलेली आहेत. त्याचा आणि याचा असा काही संबंध तुम्हाला वाटतो का? तसा नाही आहे, पण मी निश्चितपणे वाचेल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो की हे पहिले आवृत्ती ज्यावेळेस काढली त्यावेळेस औरंगजेबाची जी छावणी होती त्या छावणीचा व्यास हा 1526 बाय 420 अशा प्रकारचा होता. आणि त्याचं जे परिमाण जे होतं ते कशामध्ये होतं तर चुकून माझ्याकडे मीटर हा शब्द लिहिला गेला होता आणि इतिहासामध्ये मीटर हा शब्द नव्हता. म्हणून ते हात हा शब्दाचं मी त्याच्यामध्ये रूपांतर केलं. आणि काही जी वाक्य आहेत किंवा काही संवाद जे आहेत तर त्या काळातल्या ऐतिहासिक भाषेमध्ये लिहिले गेले आहेत. त्याला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो आणि पुस्तकाचा गुणवत्ता त्याच्यामुळे वाढीस लागते. हा त्याच्या पाठीमागचा होता. पण आपण म्हणता तसं यशवंतराव मुक्त विद्यापीठाने जे काही बोलीभाषेवरती केलेलं आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. त्याचंसुद्धा वाचन मी निश्चितपणे करेल. पुन्हा इथं आज BG शेखर पाटील सर इथं आले आणि आपल्या सर्वांसाठी खरं तर आज ते गणरायाच्या आरतीसाठी आले होते आणि ते वेळात वेळ काढून म्हणजे असं आपल्या ज्या वेळेचं ज्यांना भान असते अशा सगळ्या बाबी म्हणजे सांस्कृतिक असतील, शौर्याच्या असतील, शैक्षणिक असतील, संशोधनाच्या असतील, हे करण्यासाठी एक आपल्या विद्यार्थ्याला म्हणून आपण काय आम्हाला एक 2 शब्दामध्ये किंवा 1 वाक्यामध्ये असं काय सांगा? विद्यार्थी सर्वांगीण विकासाचा एक स्रोत असावा आणि त्यांनी त्याच्याकडची श्रवणशक्ती, वाचकाची भूमिका आणि श्रोत्याची भूमिका ही नेहमी प्रज्वलित ठेवली पाहिजे, तरच त्याचा आत्मविकास होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती जे आपण म्हणतो सगळेजण, त्याचाच प्रत्यय आदरणीय BG शेखर पाटील सरांनी इथं ह्या ग्रंथनिर्मितीमध्ये आणि एकंदरीत त्यांच्या दैनंदिन कार्यानंदामध्ये ते वापरतात. मी इथं गणरायाच्या आरतीसाठी आणि आपल्या स्टुडिओमध्ये सगळ्या अध्ययनार्थीला संबोधित करण्यासाठी उपस्थित झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो स्टुडिओच्या वतीनं आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीनं. नमस्कार. माननीय कुलगुरू साहेबांचे मी आभार मानतो. आपण सर्वांचे आभार मानतो की ही संधी आपण आम्हाला उपलब्ध करून दिली. आम्हाला हे माहीत नव्हतं की यशवंतराव मुक्त विद्यापीठामध्ये एवढा सुंदर असा स्टुडिओ आहे आणि ह्या सुंदर स्टुडिओमध्ये आपण खास माझी मुलाखत घेतलीत. मी आपला आभारी आहे. धन्यवाद.